माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी नागपूरच्या संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे, मी याचं स्वतः उत्तर दिलेलं होतं मागच्या अधिवेशनामध्ये आणि त्याला अनुरूप 9,72,00,000चा आराखडा NIT तयार केलेला आहे। मी स्पेसिफिक उत्तर देतो 2 प्रश्नाची। मला असं वाटतं की ते 2 प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर सन्मान्य सदस्यांचं समाधान होईल। जो 9,72,00,000चा आराखडा या समाधीच्या स्मारकाचा बनवलेला आहे, त्याला तात्काळ NITला पैसे द्यावेत असे निर्देश दिले जातील। सांस्कृतिक कार्यालयाबरोबर बोलायचं की NITनं करायचं हा शासनाचा अंतर्गत मामला आहे, त्याच्यामुळे NITला हे निर्देश दिले जातील। आणि अतिक्रमण तिथे नाही आहे सद्य परिस्थितीमध्ये, तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे असं मानून तिथं जर अतिक्रमण असेल तर ते देखील हटवण्याचे निर्देश दिले जातील। अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलेलं आहे। सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली तीच शासनानं मान्य केलेली आहे। जर तिथं अतिक्रमण असेल तर ते तातडीनं काढण्याचे निर्देश आजच दिले जातील, आजच दिलेत असं समजावं सन्मान्य सदस्यांनी। आणि 9,72,00,000 रुपये हे NITला तातडीनं द्यायला सांगून हे देखील स्मारक उभं केलं जाईल।